पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी ठाम भूमिका मांडली आहे। सोपल यांनी गोरे यांच्या टीकेला उत्तर देताना आपल्या दीर्घ अनुभवी कारकिर्दीची आठवण करून दिली। जिल्ह्यातील विकास कामांचा निधी हा शासनाचा असून तो टप्प्याटप्प्याने मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले। बार्शी शहरासाठीचा 25 कोटीचा निधी मागण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। या भागातून या प्रभागातून निवडणूक लढवणारे सौ स्मिता किरण देशमुख, त्याचबरोबर दुसरे सहकारी ॲडव्होकेट सुशांत बाळासाहेब चव्हाण, उपस्थित सर्वच आदरणीय बंधू भगिनींना, खूप छान बरेच जणांनी इथं सगळ्या वक्त्यांनी माझ्या आधीच्या विश्लेषण केलं। काल सभा झाली विरोधकाची आणि पालकमंत्र्यांना जे फीड केलं खालनं प्रॉम्प्टिंग होतं आणि त्यांचा डायलॉग सुरू होता। गोरे साहेब, तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही राजकारणात नसताच ज्या वेळेस मी आमदार झालो 85ला, तर तुम्ही कुठेतरी कॉलेजला वगैरे शिकत असता। तुम्ही पालकमंत्री आहात, त्या पदावर या जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज माणसांनी पालकमंत्री म्हणून काम केलंय। त्यातल्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा या जिल्ह्याचे अनेक वर्ष पालकमंत्री होते। मी सुद्धा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि शासनाचा निधी म्हणजे आपल्या वडिलोपार्जित इस्टेट नव्हे। शासन एखादी योजना, एखादा आराखडा करतं आणि एका वर्षात काही ते पैसे देत नसते। जसं जसं काम सुरू होईल, पुढे जाईल, त्याचा पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता। पंढरपूर विकास आराखडा गेली माझ्या माहितीप्रमाणे मी पालकमंत्री असताना सुधारित केलता आम्ही। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट सोलापूर।